क्वालिटीमध्ये जराही कॉम्प्रोमाइज नाही. पीस बघा ना तुम्ही काजूचे केवढे आहेत, बाप रे बाप. तिथे जे आपण पानाचे विडे असतात त्याची भजी आहे. म्हणजे बघा ही जी काय थाळी त्यांनी बनवलेली आहे त्याच्यामध्ये सगळे पदार्थ हे तुमच्या बॉडीला एकदम थंडावा देणारे आहेत, न्यूट्रिशन देणारे आहेत. ह्यांच्या आमरसाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्हाला इथून वरूनच तुम्हाला पल्प दिसतील. त्याच्यामध्ये साखर किंवा अजून काय आर्टिफिशियल कलर्स किंवा काहीही, म्हणजे जेणेकरून टेस्ट वाढवण्यासाठी पूर्णपणे नॅचरल आणि रॉ आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी मी आज आलेलो आहे दादरला आणि मी एक अशा फेमस उपाहारगृहात जाणार आहे ज्याचं नाव आहे आस्वाद उपाहारगृह. आणि मंडळी आज येण्याचं खास कारण की त्यांच्याकडे चालू आहे चैत्र थाळी फेस्टिवल चालू आहे तिथे. आणि या थाळीचं काय महत्त्व आहे, आपल्या शरीरासाठी का उपयोगी आहे ही थाळी, आणि या चैत्र थाळीमध्ये काय काय आपल्याला सर्व करणार आहेत ते सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे. आणि मंडळी आस्वाद उपाहारगृह हे आपली मराठी खाद्य संस्कृती जपण्याचं कार्य भरपूर वर्षापासून करतच आलेले आहेत. आणि त्यांच्याकडे आपल्या मराठी सणानुसार, महिन्यांनुसार आणि ऋतूंनुसार वेगवेगळे पदार्थ आणि थाळ्या येतच असतात, इंट्रोड्यूस करतच असतात. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर त्यांच्याकडे चैत्र थाळी फेस्टिवल चालू आहे. आणि आता मी जाणार आहे आतमध्ये आणि चैत्र थाळी टेस्ट करणार आहे. तर चला जाऊया आपण आस्वाद उपाहारगृहाची चैत्र थाळी टेस्ट करण्यासाठी. या इथे पाऊल टाकताच जाणवतं की खरी महाराष्ट्रीयन संस्कृतीची झलक. साधं पण मनाला भावणारा ॲम्बियन्स, पारंपरिक सजावट आणि प्रसन्न वातावरण. जणू अतिथी देवो भव ही भावना प्रत्येक कोपऱ्यात जिवंत आहे. शांत, स्वच्छ आणि सणासुदीला अनुभूती देणारं हे ठिकाण. तर मंडळी ही बघा माझ्या समोर आहे चैत्र थाळी आस्वाद उपाहारगृहाची. आणि बघा इथे काय मेनू आहेत, एवढे टेम्पटिंग आहेत ना, तोंडाला माझ्या पाणी सुटलेलं आहे. आणि सगळं जे काय आहे ही चैत्र थाळी पूर्णपणे आंब्याच्या सीझनवर बेस असते. आणि बघा सगळे बहुतेक जे काही पदार्थ आहेत त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला एनर्जी देणारे, जे काय उन्हाळ्याचे दिवस आहेत, समर सीझन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं हायड्रेटेड ठेवणारे आणि हेल्थसाठी चांगले असणारे सगळे पदार्थ या थाळीमध्ये आहेत. तर मी एक एक ओळख करून देतो तुम्हाला. हे बघा पहिल्यांदाच कैरीपणा, याच्यापेक्षा सुरुवात काय छान असू शकते. हा बघा किती घट्ट आहे. अप्रतिम सुरुवात एखाद्या थाळीची जर असेल तर कैरीपण्यानेच व्हायला पाहिजे. आणि इथे बघा तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ आहेत, मी तुम्हाला दाखवतो. ही बघा ही सुका बटाट्याची भाजी आहे, इथे ही फणसाची भाजी आहे, त्याच्यावर ही काजूची उसळ आहे, ही कढी आहे, त्यानंतर ही कोबीची पछडी म्हणतात त्याला, सलाड टाईप आहे, मसाले भात आहे, पापड आहे, साल पापडी म्हणतात त्याला, साल पापडी, पुऱ्या आहेत. ही जी भजी आहे ही पण एक म्हणजे आपण विडाचं पान असतो त्याची भजी आहे. बघा युनिक आहे की नाही, युनिक आहे. अजून एक युनिक पदार्थ आहे, हे आहे आंबे डाळाची असं भाजी म्हणतात त्याला, आंबे डाळ. त्याच्यामध्ये कैरी आणि चणा डाळीचं मिश्रण करून एक भाजी तयार केली आहे, त्याच्यामध्ये राई वगैरे तुम्ही बघू शकता. मसाले भात आहे आणि एक नंबर राजा, सीझनचा राजा आमरस. आणि इथे तुम्ही बघू शकता हा आमरस म्हणजे असा पूर्णपणे. आणि इथे एक छोटीशी गोष्ट आहे सलाड, ती पण मी तुम्हाला दाखवतो. आणि ह्यांच्या आमरसाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्हाला इथून वरूनच तुम्हाला पल्प दिसतील. हे बघा बाकी ठिकाणी तुम्ही जाल ना, हे बघा यांनी इथे स्वतः बनवलेलं आहे, त्यामुळे इथे तुम्हाला रॉ मँगो बघायला मिळतात. बघा ह्याच्यामध्ये क्या बात आहे, एक नंबर. दिस इज द क्वालिटी आणि ओरिजिनॅलिटी. बाकी ठिकाणी म्हणजे इसेन्स वापरतात किंवा आर्टिफिशियल असतं, त्यामुळे एकदम पातळ असं वाटतं. इथे बघा तुम्हाला पूर्णपणे एकदम प्युअर मिळणार आहे. आता टाईम टू टेस्टिंग. तर पहिलंच मी फणसाची भाजी ट्राय करतो. या थाळीचं वैशिष्ट्य हेच आहे की उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुमच्या बॉडीला हायड्रेटेड आणि एनर्जी मिळावी, कारण
इथे बाहेर तुम्ही बघतच असाल मुंबईमध्ये केवढी हीट आहे, त्याच्यामध्ये आपली एनर्जी डाऊन होते, काम करण्यासाठी एनर्जी टिकवावी लागते. तर ही थाळी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आणि पुऱ्या, आहा, गरमागरम पुऱ्यांबरोबर फणसाची भाजी माझी फेवरेट आहे, तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये हे बघा मस्तपैकी राई वगैरे टाकून, ह्याच्यामध्ये शेंगदाणेसुद्धा आहेत. आणि आता टाइम टू टेस्टिंग. आहा, खोबरं वगैरे टाकून केलेली आहे, पण आमच्या साईडला गावी थोडंसं वेगळी बनवतात. ही पण छान आहे टेस्टमध्ये. तर आमच्या साईडला कसं असतं, थोडं काळा वाटाणे जे असतात ते ह्याच्यात टाकून बनवतात, त्यामुळे ती पण वेगळी टेस्ट येते. पण ही पण छान आहे. आणि दुसरी आहे काजूची उसळ. हे बघा ना, टेक्स्चर बघा तिचा, तुम्हाला दाखवतो. क्या बात आहे. हे बघा, क्वालिटीमध्ये जराही कॉम्प्रोमाइज नाही. पीस बघा ना तुम्ही काजूचे केवढे आहेत, बाप रे बाप. आता मी टेस्ट करतो. हा, जो सुगंध येतो ना, अप्रतिम, सुपर टेस्टी, क्या बात आहे भाई साहब, एक नंबर. या भजीचा जरा मला म्हणजे युनिकनेस वाटला आहे, त्यामुळे मी ही भजी पहिल्यांदा ट्राय करतो. आपण जे नॉर्मली आपल्या घराच्या खाली जे दुकानं वगैरे असतात तिथे जे आपण पानाचे विडे असतात त्याची भजी आहे. म्हणजे बघा, हा, टेस्ट बघूया काय वेगळी आहे का. वेगळी असं नाही आहे, पण ठीक आहे, काहीतरी युनिक ट्राय करतो आपण. काहीतरी वेगळं खायचं असेल तर नक्की मग ह्या थाळीतच येतं, असं तुम्हाला वेगळं घ्यायची गरज नाही आहे. आणि ही एक कढी आहे, पण नॉर्मली कढी येलो कलरची असते, इथे ही बघा रेडिश कलरची कढी आहे, एकदम रेड कलर आहे. बघूया टेस्ट करून. आंबट गोड अशी कढी पण आहे. आणि आता मी येतो इथे, हे थोडंसं युनिक आहे. हे तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीयन जे पदार्थ आहेत अशाच जे सर्व करतात अशाच तुम्हाला हॉटेलमध्ये हे मिळणार आहे. आणि त्यापैकी एक म्हणजे हे आस्वाद उपाहारगृह. आणि हे बघा, हे आंबे डाळ आहे, एक नंबर. हे बघा तुम्ही, याच्यामध्ये किसलेला आंबा आहे, चण्याची डाळ आहे आणि राई वगैरे दिसते आहे. आणि आता खाऊन बघे कसं लागतं. ओ, एक नंबर दादा, सुपर्ब, प्रश्नच नाही. आणि साल पापड, हे आंबे डाळ जी काय भाजी आहे तिचा फॅन झालो मी. काय बात आहे यार, जबरदस्त, मस्त टेस्ट आहे एकदम. कैरीचं स्वीटनेस येतो आहे थोडा थोडा. आणि हे डाळ आहे आणि हे प्रोटीनयुक्त आहे. कैरी आंबा तुम्हाला बॉडीला हायड्रेट ठेवणार आहे गरमीमध्ये. तर प्रॉपर न्यूट्रिशन आणि हेल्थचं सगळं कॉम्बिनेशन या थाळीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि हे पण मी तुम्हाला दाखवतो. ही कोबीची पचडी आहे, म्हणजे रॉ कोबी आहे, त्याला तडका दिलेला आहे त्यांनी, त्याच्यामध्ये राई वगैरे कोथिंबीर वगैरे टाकून बनवतात. टेस्ट करतो मी. तुम्हाला आवाज येत असेल, क्रंच येतो आहे, कारण कोबी रॉ आहे एकदम, पूर्ण शिजलेला कोबी नाही आहे, त्याला कोबीची पचडी म्हणतात. आणि ही बघा, ही पण एक भाजी आहे. ही आपण नॉर्मली आपण घरी बनवतो, बटाट्याची भाजी मस्तपैकी. हा, उत्कृष्ट, प्रश्नच नाही. कारण इथे मी भरपूर वारंवार येत असतो. आणि हे असं हॉटेल आहे ना जिथे जे मराठी सण, मराठी उत्सव किंवा मराठी जे काय सीझन्स आहेत, वसंत ऋतू आहे, पावसाळा ऋतू आहे, सगळ्या ऋतूनुसार इथे जे काय वेगवेगळे व्हेरिएशन आणत असतात. दरवर्षी ह्या थाळ्या रिपीट होत असतात. म्हणजे आता आम्ही गेल्यावेळी शूट केले तेव्हा धुंदुरमास थाळी केली, त्याच्यानंतर मकर संक्रांतीची थाळी एक स्पेशल होती. आता ही सध्या चालू आहे चैत्र थाळी, त्याच्यानंतर मासवडी थाळी. आणि असं म्हणजे मराठी संस्कृती जपण्याचं जे काय हे आहे
उद्देश आहे किंवा जपण्याचं जे कार्य आहे हे आस्वाद हॉटेल पूर्णपणे पार पाडत असतं. तुम्हाला इथे या हॉटेलमध्ये पूर्णपणे सगळे जे काय अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत आणि एकदम प्रॉपर चांगल्या क्वालिटीचे खायला मिळणार. थालीपीठ बनवू नका. आणि यांची मिसळ खूप प्रसिद्ध आहे, त्याला अवॉर्ड पण मिळाला आहे. ती पण आलात जर तुम्ही तर नक्की ट्राय करा. तर मी आता पुन्हा थाळीकडे वळतो आणि मसाले भाताकडे येतो. बघा खूप छान प्रेझेंटेशन आहे आणि थाळी पण एकदम भरलेली आहे. अशी द्यायचं म्हणून दिलेली नाही आहे. प्रॉपर क्वांटिटी आणि क्वालिटीचा तर प्रश्नच नाही आहे. मस्तपैकी हिरवे वाटाणे वगैरे टाकून हो मस्त. जास्त स्पायसी नाही, एकदम जेवढं पाहिजे तेवढा टेस्टमध्ये बेस्ट. आणि आता टाईम टू टेस्ट. हा बघा आमरसपुरी स्पेशल. या थाळीतलं किंग जर कोण असेल तर हा आहे. आणि त्याच्याबरोबर हा 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 विषय संपला. याच्या पुढे काय असेल का मी तुम्हाला मगाशी दाखवलं. पूर्णपणे विदाऊट आर्टिफिशियल त्यांच्याकडे आमरस आहे. प्युअर आपण जसा घरी बनवतो तसाच. कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये साखर किंवा अजून काय आर्टिफिशियल कलर्स किंवा काहीही म्हणजे जेणेकरून टेस्ट वाढवण्यासाठी पूर्णपणे नॅचरल आणि रॉ आहे. म्हणजे खाताना एकदम तुम्हाला घरीच आपण बनवलेला आमरस आहे तसंच वाटेल. मंडळी ही आस्वाद उपाहारगृहातली ही चैत्र थाळी नक्की एकदा ट्राय करा. कारण ह्याच्यामधले जे काही पदार्थ आहेत आणि ही जी काही थाळी त्यांनी बनवलेली आहे ह्याच्यामध्ये सगळे पदार्थ हे तुमच्या बॉडीला एकदम थंडावा देणारे आहेत, न्यूट्रिशन देणारे आहेत. आणि तुम्हाला ह्याच्यातले पदार्थ कितीही खाल्लात तरी तुम्हाला जड वाटणार नाही, पूर्ण हलकेपणा. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये ही जी काही पदार्थ आहेत ही आपली किंवा ही चैत्र थाळी आहे ही आपल्या महाराष्ट्रात खाण्याची पद्धत आहे. आणि ही जर थाळी तुम्हाला टेस्ट करायची असेल एकदम अस्सल महाराष्ट्रीयन थाळी आपली चैत्र थाळी तर तुम्हाला एकदा तरी आस्वाद उपाहारगृहामध्ये यावं लागेल. आणि आस्वाद उपाहारगृहाचा टायमिंग आहे सकाळी 9:30 ते रात्री 10:30 आहे. आणि याचं लोकेशन आहे दादर शिवाजी पार्क मैदानाच्या अगदी शेजारी सेनाभवनच्या अगदी समोर आहे. जर तुम्ही दादरला आला असाल आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आत्ता मे महिन्यापर्यंत किंवा जून महिना चालू होण्याच्या आधी तर नक्की आस्वाद उपाहारगृहामधली चैत्र थाळी नक्की एन्जॉय करा, टेस्ट करा. खूप वर्थ इट आहे आणि फुल ऑफ न्यूट्रिशन्स. आणि त्याच्यामधला आमरस तर एकदम किंग, जसा किंग आहे नावाने आमरस तसा किंगच आहे. एकदम सगळे पदार्थ टॉप नॉच आहे. क्वालिटी फूड तुम्हाला खायला मिळणार आणि एक चांगला टाईम तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही स्पेंड करू शकता इथे. तर नक्की आस्वाद उपाहारगृहामधली चैत्र थाळी एकदा येऊन टेस्ट करा. या आस्वाद उपाहारगृहाचा मी तुम्हाला ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि ह्या चैत्र थाळीची सुद्धा प्राईस मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर नक्की जाऊन चेक करा. आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि दादरला एकदा तरी आलात तर ही चैत्र थाळी नक्की ट्राय करा. तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.